शरण होण्याचा. कारण गेले 2 दिवस आपण ऐकतोय की ते शरण येणार आहेत. पण त्यांनी प्लॅनिंग करून शरण यायचा जो ठरवलंय ते ऐकून थोडीशी गंमत वाटते की आपली पोलीस यंत्रणा काय त्यांच्या टच मध्ये होती का 2 दिवस. त्यांना कुठून कळलं की ते आता शरण येणार आहेत. तर म्हणजे मला हे सगळं विचार करून ना इतका त्रास होतो की 17 तारखेला हा माणूस त्याचं जे कॉल ट्रॅकिंग केलं गेलं त्याच्यावरनं तो पुण्यात होता आणि 31 तारखेला हा पुण्यातच सरेंडर करतो. आता हा जर 31 तारखेला सरेंडर करत असेल याचा अर्थ की तो 2 आठवडे पुण्यात होता आणि आपल्या पोलिसांना नाही मिळाला आणि सीआयडीला देखील नाही मिळाला आणि 2 दिवस माध्यमांना कळतंय की हा सरेंडर होणार आहे. काय म्हणजे कमाल म्हणायला पाहिजे की हे सगळे राजकारणी आता इतके गुन्हेगार झालेले आहेत की त्यांना वाल्मिक कराड सारखी माणसं ही त्यांचे सगळे गुन्हे करण्यासाठी लागतात आणि त्यांना शिल्ड करायला ते सगळे सर्वतोपरी प्रयत्न करतात. आत्ताच्या घटनेला आपण बघतोय की जर त्याला आजचा मुहूर्त मिळाला 12 वाजताचा आणि सकाळपासून जर आपल्याला कळवण्यात आलं की तो इतक्या वाजता येणार आहे म्हणजे तो पोलिसांच्या संपर्कात कुठे ना कुठे होता. हेच नाही 15 तारखेपर्यंत त्याला पोलीस संरक्षण होतं आणि काल मी जेव्हा एसपींना भेटून विचारलं की बाबा तुम्हाला त्याला संरक्षण कसं काय दिलं गेलं कारण त्याची 11 तारखेला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. मग अशा खंडणीखोर माणसाला पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं. बरोबर. मग 15 तारखेला मी त्यांना हा पण प्रश्न विचारला की तुम्ही रिकॉल केलं म्हणजे पत्रांनी केलं का त्यांना फोन करून रिकॉल केलं का आधीच्या एसपीनी फोन करून रिकॉल केलं असं सांगण्यात आलं. पण म्हणजे तुम्ही त्यांना पळून जायला त्यांना मुभा दिलीत. बरोबर. तिथल्या तिथे त्याला अटक का नाही झाली. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला ताबडतोब अटक करायला हवी होती. बरोबर. आणि जर 2 बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते तर अटक का नाही झाली हे प्रश्न खरं तर घ्यायला पाहिजेत आपण. बरोबर. हे सगळं अतिशय गंभीर आहे आणि हॉरिबल आहे. नक्कीच अंजलीजी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे सगळं हॉरिबल आहे. पण ज्या पद्धतीची माहिती तुम्ही सातत्याने लोकांसमोर आणताय त्याच्यामध्ये त्यांचे राजकीय लागेबांधे त्यानंतर त्यांची दहशत या सगळ्या बाबतीमध्ये सातत्याने आपण भाष्य करताय आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचं असलेलं कनेक्शन सुद्धा कुठेतरी गुन्ह्याच्या माध्यमातून किंवा कुठेतरी औपचारिकरित्या बाहेर येणं गरजेचं आहे का काय वाटतं तुम्हाला. कारण आता आपण बघतोय ना की मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनात काय सांगितलं की आपण त्यांनी अगदी नाव घेऊन सांगितलं वाल्मिक कराड हे ज्यांच्यावर जरी एक गुन्हा खंडणीचा दाखल असेल पण ते जर या गुन्ह्यात देखील असतील तर मकोका लावून त्यांच्यावर पूर्ण चौकशी होईल. इथूनच आपल्याला हिंट मिळायला हवी होती की गृहमंत्र्यांना आधीच माहिती आहे की या गुन्ह्यात देखील ते आहेत. दुसरं त्यांच्यावर जी जप्तीची ऑर्डर काढण्यात आली खंडणीच्या प्रकरणात ती पण 2 कोटीच्या खंडणीच्या प्रकरणात कधीही जप्तीची ऑर्डर येत नाही. जप्तीची ऑर्डर आली याचा अर्थ ते या गुन्ह्यात देखील इन्व्हॉल्ड आहेत. रादर याचे ते सूत्रधार आहेत. बरोबर आहे. आता या संदर्भामध्ये पुढे कशा पद्धतीची अपेक्षा आहे तुम्हाला पोलिसांकडनं कशा कारवाईची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आणखीन 3 फरार गुन्हेगार सुद्धा आहेत त्याबद्दलही तुमची काय अपेक्षा आहे. कसं आहे की 9 तारखेपासून 31 तारीख आज उजाडली आहे. अजून जर त्यांना नुसती अटकच आज झाली आहे तर चौकशी कधी होणार कशी चौकशी होणार. कारण आज आपल्याला माहिती आहे की त्यांनी सीआयडी चौकशी लावली आणि पथकं बनवली पण जे त्यांनी अधिवेशनात अनाऊन्स केलं होतं की एका जजची नियुक्ती करण्यात येईल ती आज तगायत झालेली नाहीये. मग चौकशी निष्पक्षपणे कोण करणार. धनंजय मुंडे करणार का दस करणार का संजय क्षीरसागर करणार. तर जी निष्पक्ष चौकशीची त्यांनी ग्वाही दिली होती अधिवेशनात त्यांनी म्हटलं होतं त्याची नियुक्ती करायला इतका वेळ का. आज जवळजवळ 12-13 दिवस झाले त्यांच्या त्या अनाउन्समेंटला अजून नियुक्ती झाली नसेल त्याची चौकशी कधी होणार. धन्यवाद अंजलीताई आपण जी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर वाल्मिक कराड शरण आलेला आहे आणि त्याच्या शरण येण्यावरनं आता सगळ्याच बाजूने प्रश्न उभा केला जातोय सीआयडीच्या एका पद्धतीने अपयशावरती. कारण
अंजली दमानिया यांच्या सांगण्याप्रमाणे 15 तारखेपासून आत्तापर्यंत तो पुण्यातच होता. त्याचं शेवटचं लोकेशन पुण्यातलं होतं, पण तरी सुद्धा तो पुण्यात असताना त्याला पोलीस प्रोटेक्शन मिळालं होतं असा त्यांचा दावा होता. आणि तरीही पोलिसांनी त्याला अटक का केली नाही आणि अखेर त्याची शरणागती का स्वीकारलेली आहे असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय. त्याचबरोबर वाल्मिक कराड हा खंडणीच्या प्रकरणामध्ये आता त्याला तो शरण आलेला असला तरी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्याचे लागेबांधे कसे आहेत का आणि त्याचबरोबर त्या निमित्ताने त्या संदर्भात गुन्हे दाखल होणार का हा प्रश्न अजूनही आहे. मनोज जरांगे सध्या बोलतायत, आपण पाहूया.